नमस्कार प्रेक्षकांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे गुलाबच्या बाईकचे ब्रेक फेल करणाऱ्या ऐश्वर्याला जानकीने चांगला धडा शिकवलेला असतो आणि तिला आता घरची मोलकरीणसुद्धा करून ठेवलेलं असतं. त्याचबरोबर विक्रांतबद्दल अपशब्द काढणाऱ्या ऐश्वर्याच्या आता चांगलंच इथे शर्वरीने कानाखाली दिलेलं असतं आणि तिला चांगलेच खडेबोलसुद्धा सुनावलेले असतात. आणि त्याचबरोबर जानकीने सुद्धा ऐश्वर्याची चांगलीच कान उघडणी केलेली असते. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने गोष्टी उलगडत जाणार आहेत आपण सविस्तरपणे बघूया. तर इथे आता ऐश्वर्याने खूप मोठं प्लॅनिंग केलेलं असतं. सौमित्र आणि ऋषिकेश या दोघांमध्ये भांडण व्हावं कसाट्याचं, त्या दोघांच्या बंधुप्रेमामध्ये दुरावा निर्माण व्हावा अशी ऐश्वर्याची इच्छा असते. त्यामुळे इथे ऋषिकेशच्या मनामध्ये गैरसमज निर्माण व्हावा असे काही आता तिने पुरावे ऋषिकेशच्या समोर सादर केलेले असतात आणि ते सुद्धा गण्याच्या आणि संपतच्या मार्फत. आता ती दोन्ही माणसं सयाजी विखे पाटीलचीच असतात, पण इथे ऐश्वर्याने आता त्या दोघांचाही उपयोग सौमित्रच्या विरोधामध्ये केलेला असतो. तर प्रेक्षकांनो, इथे आता नाही नाही म्हणता ऋषिकेशच्या मनामध्ये सौमित्रबद्दल गैरसमज निर्माण झालेलाच असतो. तर एका बाजूला इथे आता शर्वरी आणि विक्रांतचे रिपोर्ट आलेले असतात आणि त्याच्यामध्ये दोष जरी शर्वरीचा असला तरीसुद्धा विक्रांतने आता सगळा आळ स्वतःवरती घेतलेला आहे. कारण त्याला माहिती आहे, आपल्या या समाजामध्ये जर एका बाईला मूल होणार नसेल तर तिला खूप काही ऐकून घ्यावं लागतं. एका पुरुषाला जरी मूल नसलं झालं तरीसुद्धा त्यांना काही फरक पडत नाही, पण एका बाईला खूप काही ऐकून घ्यावं लागतं. तिला अपमान सहन करावा लागतो. तिला एखाद्या इथे आता कार्यक्रमामध्ये सुद्धा बोलावलं जात नाही आणि जर ती एखाद्या चांगल्या कार्यक्रमामध्ये गेली तर तिथे बायकांची कुजबूज सुरू होते. जर कुठल्या बाळाला पाळण्यात घालायचं असेल किंवा एखाद्या बाईची ओढभरणी असेल तर अशा ठिकाणी ज्या बायकांना मुलं होत नाहीत त्यांना कदाचित बोलवलंसुद्धा जात नाही असं आता विक्रांत म्हणत असतो. आणि मला माझ्या शर्वरीच्या बाबतीत असं होऊ द्यायचं नाही आहे, कारण हे सत्य जानकीला कळलेलं असतं की इथे आता प्रॉब्लेम आपल्या विक्रांतमध्ये नाही तर शर्वरीमध्ये आहे. ही गोष्ट आता जानकीला कळलेली असते. त्यामुळे इथे विक्रांत जानकीला सांगत असतो की माझं शर्वरीवरती खूप प्रेम आहे. तिला इथे कोणी टोचून बोलेल हे मला आवडणार नाही आहे. एकतर तिला मूल होत नाही आहे म्हणून आल्यापासून आई तिला वाटेल तसं बोलते आणि जर आता आईला कळलं की दोष शर्वरीमध्ये आहे, माझ्यामध्ये नाही, तर ती तिला फाडून टाकेल आणि मला ते नको आहे. आणि माझ्या शर्वरीच्या मनामध्ये असं सुद्धा येता कामा नये की तिला मुलंच होणार नाही आहे आणि दोष तिच्यामध्ये आहे, तिला ते सहन नाही होणार. म्हणून तिला मी असं सांगितलं आहे की दोष माझ्यामध्ये आहे, मी हे पचवेन सगळं, मला नाही फरक पडत, मला फक्त माझ्या बायकोची काळजी आहे असं विक्रांत म्हणतो. त्यानंतर इथे आता विक्रांतचा मोठेपणा आणि त्याच्या मनामध्ये असलेलं शर्वरीबद्दलचं प्रेम इथे आपल्याला आता बघायला मिळतं. आणि हे सगळं ऐकल्यानंतर जानकीसुद्धा खूपच जास्त इमोशनल होते. तिला खूप आनंद होतो की शर्वरीला इतका चांगला जोडीदार मिळालेला आहे जो तिची इतकी काळजी घेतो, तिचा इतका विचार करतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, ही बातमी आता कळलेली असते कुणाला? ही बातमी सुमित्राला कळलेली असते आणि सुमित्रामार्फतच ही बातमी आता जेव्हा ती नानांना सांगत असते तेव्हा इथे तिच्या स्वतःच्याच आईने चोरून ऐकलेलं असतं. कारण सुमित्राला शर्वरीने सांगितलेलं असतं की दोष तिच्यामध्ये नाही, विक्रांतमध्ये आहे. आणि ही गोष्ट जेव्हा आता या म्हातारीला कळते, म्हातारीने स्वतःपुरतंच मर्यादित ठेवायचं, तर तिने जाऊन आता ऐश्वर्याला ही गोष्ट सांगितलेली असते की घरामध्ये थोडं आता वातावरण विस्कटलेलं आहे. ऐश्वर्या म्हणते का काय घडले असं? तेव्हा इथे आता सुमित्रा खूपच जास्त अपसेट आहे. कारण का शर्वरी आणि विक्रांतचे रिपोर्ट आलेत ना. तेव्हा ऐश्वर्या म्हणते काय आलं रिपोर्टमध्ये? तेव्हा दोष आपल्या शर्वरीमध्ये नाही तर विक्रांतमध्ये आहे असं आता सांगितलं जातं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे ऐश्वर्या म्हणते की आजी, ही तर चांगली बातमी आहे ना, आपल्याला तर आता बोनसच मिळाला. आपण एक काम करूया, आपण आता शर्वरी वंशांना आपल्या बाजूने वळवूया. तर इथे ती जानकी खूपच जास्त म्हणत होती ना की तुमच्या घरामध्ये पाळणा हालणार म्हणजे हालणार, गोड बातमी येणार म्हणजे येणार. पण आता शेवटीला काय होणार आहे? कुणामध्ये दोष निघाला? तर त्या विक्रांतमध्ये दोष निघाला ना. आपल्या शर्वरी वंशांना
फुकट एवढं ऐकून घ्यावं लागलं होतं. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणत असते की आजी, आपण एक काम करूया, शर्वरी वंशांना आपल्या बाजूने करूया. तेव्हा आजी म्हणते काय करायचं. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणते की आता शर्वरी वंशांना मी सुद्धा आता भेटायला जाणार. जेव्हा इथे ऐश्वर्या शर्वरीला भेटायला तिच्या सासरी जाते, तिथे गेल्यानंतर आता तिची सासू तर हातामध्ये आणि डोक्यावरती निखारे घेऊनच बसलेली असते. तेव्हा ऐश्वर्या जाते आणि म्हणते काय झालं, कुठे आहेत आमच्या शर्वरी वंश. तेव्हा इथे शर्वरी येते आणि म्हणते ऐश्वर्या तू तू इथे काय करतेस. तेव्हा ऐश्वर्या म्हणते अहो असं काय करताय तुम्ही, मी तुम्हाला इथे भेटायला आली आहे ना, तुमच्याबद्दल कळलं मला. तेव्हा इकडे आता ऐश्वर्या म्हणत असते तुम्हाला फुकट किती जणांचं ऐकून घ्यावं लागलं होतं शर्वरी वंश, मला माहिती नाही का. अहो शर्वरी ताई, रिपोर्टबद्दल सांगा बरं काय झालं. तेव्हा इकडे आता तिची सासू शर्वरीकडे रागानेच बघायला लागते. तेव्हा इकडे शर्वरी म्हणत असते तुला कुणी सांगितलं गं, तू कशाला आली आहेस इथे, जा बरं इथून, मला तुला काही सांगायचं नाही आहे आणि मला तुझ्याशी काही बोलायचं सुद्धा नाही. तेव्हा इथे शर्वरीची सासू म्हणत असते मला माहिती आहे मला हे सगळं तू मुद्दामून करतेस. तुला काय वाटतं आहे, रिपोर्टबद्दल हिला तू सांगितलेलं आहेस ते मला माहिती नाही, तूच सांगितलं आहेस ना हिला, आणि माझ्या जखमेवरती मीठ चोळायला तुझ्या घरच्या एक एक माणसाला इथे बोलावून घेतेस, हे काय मला कळत नाही आहे. आधी ती जानकी आली आणि आता ही बाई आली, हो की नाही. ही सुद्धा इथे मला आता भडकवायलाच आली असणार. तेव्हा इकडे आता ऐश्वर्या म्हणत असते की काय काय बोलतायत का ह्या, नक्की काय झालं शर्वरी ताई, सांगाल का मला काही. तेव्हा शरू म्हणते सांगितलं ना काही नाही ते. तेव्हा इकडे तिची सासू म्हणत असते तुम्ही कितीही काही म्हणा, काही म्हणालात ना तरी माझा विश्वास बसणार नाही आहे. दोष तुमच्याच मुलीमध्ये आहे, दोष माझ्या मुलामध्ये आहेच नाही. आमच्या खानदानात हा आजार कोणाला नाही, माझ्या मुलाला कुठून असणार. तेव्हा इकडे आता तिची सासू म्हणत असते की सांग तुझ्या सगळ्या घरच्या लोकांना ओरडून ओरडून जरी सांगितलंस ना की दोष इथे माझ्या मुलामध्ये आहे, तरीसुद्धा मी कधीच विश्वास ठेवणार नाही. कारण कितीही ओरडून ओरडून सांगितलंस तरीसुद्धा मला ते खरं वाटणारच नाही. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता ही बातमी जेव्हा इथे आता ऐश्वर्याला कळते, ऐश्वर्याला आधीपासूनच सगळं माहिती असतं पण ती कांगावा करत असते. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणते शर्वरीताई हे सगळं खरं आहे का, म्हणजे दोष तुमच्यामध्ये नाही तर ह्यांच्या मुलामध्ये आहे का. अहो मग या तुम्हाला इतकं का ऐकवत होत्या, तुमचा का जाच करत होत्या. अहो जर तुमच्या मुलामध्ये प्रॉब्लेम आहे तर आमच्या मुलीला का बोलताय तुम्ही, तुमच्या मुलाला समजवा ना. आणि ही तुमची चुकी आहे, तुमच्या घराला इथे वारस मिळत नाही आहेत यात तुमच्या मुलाची चुकी आहे, आमच्या शर्वरी वंशांची काही चुकी नाही आहे. तर इथे ऐश्वर्याच्या अशा बोलण्यामुळे इथे आता शर्वरीच्या सासूला अजूनच राग येत असतो, तिला खूपच जास्त चीड येते आणि म्हणते काय गं हे, म्हणून तू बोलवलेस का इथे ह्या बयाला. तेव्हा इथे शर्वरी म्हणते की ऐश्वर्या तू का आलीस इथे, जा बरं तू इथून, तुला काय करायचं आमच्या घरच्या गोष्टींमध्ये. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणते शर्वरी वंश तुम्ही इकडे या बरं तुम्ही. आणि ती आता शर्वरीला तिच्या रूममध्ये घेऊन जाते आणि म्हणत असते शर्वरी वंश अहो इथे का राहत आहे तुम्ही, का तुम्ही यांचं जास्त सहन करताय. हे बघा तुम्हाला मूल होणार आहे पण विक्रांतमध्ये जर दोष आहे, त्यांच्यामुळे जर बाळ होणार नाही आहे तर तुम्ही का ऐकून घेताय. तुम्ही एक काम करा, अहो तुम्ही सोडा विक्रांतला आणि चला आपल्या घरी चला, इथे राहण्यामध्ये आता काही अर्थ नाही आहे, तुमचा संसार सुखाचा कसा काय होणार आहे. चला बरं तुम्ही आमच्याबरोबर घरी चला, थोडे वर्ष तुम्ही आता छान राहा, आराम करा आणि त्यानंतर तुम्ही दुसऱ्या लग्नाचा विचार करा. अहो या विक्रांतमध्ये काय आहे, कशाला इथे अडकून पडताय, तुमचा इथे आता संसार पुढे जाणार नाही आहे, तुमचा वंश पुढे जाणार नाही आहे, मग काय करणार आहात इथे त्यांच्याबरोबर राहून. तेव्हा इथे शर्वरी तिला वाटतं की तिच्या बाजूने बोलेल पण तसं काहीच होत नाही. शर्वरीला राग येतो कारण ऐश्वर्या इथे विक्रांतला सोडण्याची गोष्ट करत असते, तिला माहिती असतं की विक्रांत किती चांगला माणूस आहे ते. तेव्हा इथे शर्वरीला राग येतो, ती जोरदार ऐश्वर्याच्या कानाखाली देते आणि म्हणते काय बोललीस तू, काय बोललीस, माझ्या विक्रांतच्या विरोधात जर एक अपशब्द आता तोंडातून काढलास ना तर मी सहन करणार नाही, कळलं तुला, आताच्या आता इथून निघून जा. तुला काय वाटलं दोष माझ्या नवऱ्याच्यात निघाला म्हणून मी त्यांना सोडून जाईल, आणि तोच दोष माझ्यामध्ये निघाला असता तर तू विक्रांतला काय सांगितलं असतंस, मला सोडायला सांगितलं असतंस का. लाज नाही वाटत नवरा बायकोंच्या गोष्टींमध्ये असं बोलायला आणि सल्ला द्यायला. मागे सुद्धा एकदा डिवोर्स घेण्यासाठी तूच मला सल्ला दिला होतास, तेव्हा जानकी वहिनीने माझे डोळे उघडले होते म्हणून, नाहीतर तेव्हाच मी किती मोठा मूर्खपणा केला असता तुझं ऐकून, कळलं तुला.
निघून जा बरं इथून आत्ताच्या आता. आणि पुन्हा जर मला असं काही शिकवायला आलीस ना तर मी अजिबात ते सहन करणार नाही. मी माझ्या नवऱ्याला कधीच सोडून जाणार नाही आहे, कळलं का तुला? तेव्हा इथे मी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणार, असंच इथे आता तिला चांगलं सुनावलेलं असतं शर्वरीने. त्याचबरोबर आता थोबाडीत खाल्ल्यानंतर इथे ऐश्वर्याचे डोळे मोठे होतात आणि आता घरी आलेली असते, फारच वैतागलेली असते. ती म्हणते की सोडणार नाही मी शर्वरी तुला. माझ्या थोबाडीत मारली आहेस ना, मी सोडणार नाही तुला, कधीच माफ नाही करणार. त्याचबरोबर प्रेक्षकांनो आपण बघितलं ऐश्वर्याने गुलाबदादाच्या गाडीचे ब्रेक फेल केलेले असतात. तेव्हा इथे गुलाबदादांना आता सुमित्राने सांगितलेलं असतं की शर्वरीकडे जा, तिथे जानकीलासुद्धा घे, तिथे सगळं व्यवस्थित आहे ना ते बघ, त्याच्यानंतरला तुझं काय काम असेल ते कर. तेव्हा गुलाबदादा म्हणतात की ठीक आहे, आधी मी आपल्या शर्वरीताईंकडे जातो, तिथून मग मी शेतावरती जातो आणि काय तिथे घडतं ते सगळं तुम्हाला सांगतो. तर इथे ऐश्वर्याने हे सगळं मुद्दामून केलेलं असतं. जेव्हा गाडीवरून आता गुलाब शेतावरती जायला निघतो तेव्हा ऐश्वर्या त्याला बोलावते आणि म्हणते की तुला आईने बोलावलं जा. तेव्हा तो आता सुमित्राकडे जातो. सुमित्रा म्हणते की नाही, मी बोलावलेलंच नाही आहे तुला, पण आता तरीसुद्धा आलेस ना तर माझं एखादं काम कर. आणि ते काम आता सुमित्राने सांगितलेलं असतं शर्वरीकडे जाण्याचं. तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता गुलाब रस्त्याने जात असताना तिथून सुमित्रा आता त्याला फोन करत असते, पण गुलाब काही फोन उचलत नाही कारण तो गाडीवरती असतो. तेव्हा इकडे आता जानकी गुलाबला बघते. जानकी गुलाबदादाला आवाज देते, गुलाबदादा. तेव्हा इथे गुलाबदादा आता गाडीला ब्रेक मारत असतात, पण गाडीचे ब्रेक ऐश्वर्याने तोडलेले असतात, त्यामुळे गाडीचे ब्रेक काही लागत नाही आणि इथे गुलाबदादाचा तोल जातो आणि गुलाबदादा आता गाडीवरून पडतो, त्यांचा अपघात होतो. तेव्हा जानकी तिथे असते म्हणून ती जोरात आता ओरडते गुलाबदादा आणि धावत पळत ती गुलाबदादाकडे जाते. आता गुलाबदादांना ती उचलायला मदत करते. तेव्हा इथे आता काही लोकांनासुद्धा ती बोलवते आणि त्यांची आधी गाडी उचलायला सांगते. तेव्हा गाडी उचलल्यानंतर इथे गुलाबदादाच्या हाताला पायाला खूप मार लागलेला असतो. तेव्हा इथे गुलाबदादाचं लक्ष जातं तर गाडीचा ब्रेक फेल झालेला असतो. जानकीसुद्धा म्हणते की भाऊजी, अहो हे काय, याचा ब्रेक तुटलेला आहे. तिथे आता काही उचलायला माणसं असतात गाडी, ते सुद्धा म्हणतात अहो गाडीचे ब्रेक बघायचे ना, हा काय गाडीचा ब्रेक तुटला आहे. तेव्हा इथे जानकी म्हणते गुलाबदादा तुम्ही बघितलं नाहीत का गाडीचे ब्रेक? गुलाबदादा म्हणतात वहिनी बघितलं ना, मला माहिती आहे हे सगळं त्या ऐश्वर्या ताईंनी केलं आहे. तुम्हाला माहिती आहे मी जेव्हा शेतावरती निघालो होतो तेव्हा त्यांनी मला आवाज दिला आणि मला सांगितलं की आईसाहेबांनी मला आवाज दिला आहे म्हणून. मी तिथे गेलो तर आईसाहेब म्हणाले की मी तुला बोलावलेलंच नाही आहे. तेव्हा त्या आपल्या ऐश्वर्या ताई आहेत ना, त्यांनीच हे माझ्या गाडीचं ब्रेक फेल केलं असेल. तेव्हा ऐश्वर्या म्हणते हो का? तेव्हा इथे गुलाबदादाने आता ऐश्वर्याला सांगितलेलं असतं की जानकी वहिनीने सांगितले तुम्हाला किचनमध्ये येऊ द्यायचं नाही, तुम्हाला जे काही हवं आहे ते मला सांगा, मी बनवून देतो. तेव्हा ऐश्वर्याला तो राग आलेला असतो आणि तो राग तिने आता गुलाबदादावरती काढलेला असतो. तेव्हा इथे अवंतिकाने सुद्धा तिला सडेतोड असं उत्तर दिलेलं असतं, पण गुलाबला धडा शिकवण्यासाठी तिने त्याच्या गाडीचे ब्रेक फेल केलेले असतात. हे आता सगळं कथानक इथे आता गुलाबदादाने जानकीला सांगितल्यानंतर जानकीला खूप राग येतो. जानकी घरी येते, गुलाबदादाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाते आणि मग त्यांना घरी घेऊन येते. सुमित्रा म्हणते काय रे गुलाब, काय झालं, हे कसं काय लागलं? तेव्हा जानकी म्हणते विचारा ना, तुमच्या लाडक्या ऐश्वर्यालाच विचारा, तिने गाडीचे ब्रेक फेल केले. गुलाबदादांनी सकाळी तिला किचनमध्ये येऊ दिलं नाही ना, मीच तिला सांगितलं किचनमध्ये जायचं नाही म्हणून, कारण तिने मागच्या वेळेला काय केलं होतं, इथे आता मी जे आमरस केलं होतं त्याच्यामध्ये तिने रंग मिसळायला आणला होता ना, माझ्या माणसांना त्रास देण्यासाठी, मला कमीपणा देण्यासाठी. मग आता गुलाबदादांना सांगितलं की तिला किचनमध्ये येऊ देऊ नका, तर तिने गुलाबदादांवरती राग काढला आणि तुम्ही त्यांना बोलावलं नव्हतं तरीसुद्धा ऐश्वर्याने सांगितलं की आईने बोलावले म्हणून आणि ते आतमध्ये आले तुम्हाला भेटायला, तेव्हा तिने त्यांच्या गाडीचे ब्रेक फेल केले. काय गं ऐश्वर्या, लाज नाही वाटत तुला हे सगळं करताना? अगं त्यांना जर काही जास्त कमी लागलं असतं तर काय केलं असतं आम्ही? तेव्हा इथे आता ऐश्वर्या गप्पच बसते. ती म्हणत असते नाही मी काहीच केलेलं नाही आहे. पण इथे आता सुमित्रा म्हणते हे काय गं ऐश्वर्या, काय ऐकते, जानकी काय बोलते? तेव्हा इथे जानकी म्हणते आई हे सगळं कारस्थान हे ऐश्वर्याचंच आहे, तिनेच गुलाबदादांना त्रास देण्यासाठी हे सगळं केलं आहे. पण आता गुलाबदादांना सुट्टी. गुलाबदादा तुम्ही 10-15 दिवस आता कामाला यायचं नाही आहे, तुम्हाला भर पगारी सुट्टी आहे आणि हे कारस्थान ज्याने केलं आहे ना त्याला आता तुमची सगळी कामं करायला लागणार. तेव्हा इथे ऐश्वर्या आता मुद्दामून गुलाबदादांना आईने बोलावले असं सांगून तूच घरात पाठवलंस ना, आणि तेव्हाच तू त्यांच्या गाडीचे ब्रेक फेल केलेस. खोटं बोलू नकोस, नाहीतर झाडाला CCTV कॅमेरा आहे तो बघायला लावेत. तेव्हा ऐश्वर्या घाबरते आणि म्हणते नाही नाही त्याची काही गरज नाही आहे, मी फक्त गंमत केली होती. तेव्हा इथे आता जानकी म्हणते की ठीक आहे गुलाबदादा, उद्यापासून तुम्हाला 15 दिवस सुट्टी, बरं वाटेपर्यंत तुम्ही आता यायचं नाही.
तेव्हा इथे आता गुलाबदादा जी काही कामं करायचे ती सगळी कामं आता ऐश्वर्याला करायला लागतात. जानकी म्हणते, फक्त स्वयंपाक करू नकोस, तो सगळ्या माणसांचा माझ्या मी करणार. फक्त भांडी घासण्यापासून केर काढण्यापर्यंत, लादी पुसण्यापर्यंत, झाडांना पाणीसुद्धा घालायचं, त्यानंतर बाग साफ करायची, जी कामं आता शेतावरती निरोप घेऊन जायचा, ही सगळी कामं आता ऐश्वर्याने करायची असं जानकी म्हणते. त्यामुळे इथे गुलाबला त्रास देणाऱ्या ऐश्वर्याला जानकीने आता चांगला धडा शिकवलेला असतो आणि तिला इथे घरचं आता सगळं काम करायला लावलेलं असतं. इथे आता गुलाबला त्रास देणं ऐश्वर्याला खूपच जास्त महाग पडलेलं असतं.